जेवल्यानंतरचा आवाज आणि जेवणाच्या आधीचा आवाज वेगळे वेगळे असतात. बर, असं कधी नोटीस केलं नव्हतं, पण ओके. त्याच्यामुळे एक स्क्रिप्ट आधी करू थोडी अर्धी, मग मध्ये जेवण करू आणि मग परत उरलेली करू, हे योग्य नाहीये. सो तुम्ही एका स्ट्रेचला एक काम करू शकता. सो तुम्हाला जेवायचं असेल तर आधी जेवून घ्या, 2 तासाचा ब्रेक घ्या आणि करा, मग नीट आवाज येईल. जेवल्यानंतरच्या आवाजात हवी असेल तर लगेच करा, पण अर्धी आधी अर्धी नंतर मध्ये जेवण मध्ये खाणं असं कृपया करायचं नाही. ओके. त्यामुळे ते मी पाळतो. थंड पदार्थ, बर्फाचे पदार्थ मी अजिबात खात नाही. बापरे. मला स्वतःला गाणं म्हणायला आवडतं, पण मी गाडीवर 2 व्हीलरवर जाताना किंवा 4 व्हीलरची खिडकी खाली असताना किंवा बसमध्ये विंडोला बसलेला असताना कधीही तोंड उघडत नाही. आणि याच्याने माझ्या आवाजाला फरक पडतो. क्या बात आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा घरात काहीही कारण नसेल तेव्हा मी शांत बसलेलो असतो, मी बोलत नाही. अरे बापरे. बर. त्याचं कारण असं की मी उगीच माझा आवाज वापरला आणि या खोलीतून त्या खोलीत ओरडून बोलायला लागलो तर माझ्या आवाजाला ताण येतो आणि कदाचित त्याच्यानंतरच्या 5व्या मिनिटाला मला फोन येणार की एक काम करायचं.